Dear student, in the last lecture we have seen theory of evolution. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीचा असणारा काही सिद्धांत त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे असणारे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामधला पहिला पुरावा आपण पाहिला होता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, बाह्यरूपिकी अशा प्रकारचे पुरावे. त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस, शरीरशास्त्रीय पुरावे आपण त्या ठिकाणी पाहिले. तिसरं आपण पाहिलं होतं की व्हेस्टिगल ऑर्गन, विशेषांक. आता व्हेस्टिगल ऑर्गन कशाला म्हणायचं तर डिजनरेटेड ऑर अनडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड द व्हेस्टिजियस ऑर्गन. म्हणजे सर्वसाधारणपणे ऱ्हास पावलेले, अविकसित किंवा निरुपयोगी अशा प्रकारचे असणारे जे काही अवयव जे आहेत तर त्या अवयवाला आपण त्या ठिकाणी व्हेस्टिजियस ऑर्गन्स त्या ठिकाणी म्हणतात. मनुष्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिले की अपेंडिक्स जे आहेत तर ते अपेंडिक्स त्या ठिकाणी असतात. रवंत करणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये अपेंडिक्सचा त्या ठिकाणी वापर होताना दिसतो. त्याच्यानंतरचं असणारं जे काही टेल बोन, माकड हाड असेल. त्याच्यानंतर पुढे असणारं जे काही विजडम टीथ, अक्कलदाढ. त्याच्यानंतर बॉडी हेअर, याचा मनुष्यामध्ये कोणत्या प्रकारचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी व्हेस्टिजियस ऑर्गन्स त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतरचा फोर्थ एव्हिडन्सेस आपण त्या ठिकाणी पाहिलं पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पुराजीव विषय कशा प्रकारचं किंवा जीवाश्म विज्ञान. याच्यामध्ये कार्बन डेटिंग जे आहे तर ते कार्बन डेटिंग त्या ठिकाणी पाहिजे. आणि ते काही कार्बन डेटिंग जे आहे तर ते कार्बन डेटिंग, पॅलिओन्टॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी याच्यामध्ये त्या ठिकाणी वापर केला जातो. मानववंशशास्त्र असेल तर त्या ठिकाणी पुराजीव विषयक शास्त्र असेल. त्याच्यानंतर मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलिखित किती त्या ठिकाणी जुने आहेत हे पाहण्यासाठी त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचा पाचवा त्या ठिकाणी आपल्याला एव्हिडन्सेस पाहायचा आहे कनेक्टिंग लिंक, म्हणजे जोडणारे दुवे. त्याच्यासाठी ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्कस द कॅरेक्टर्स ऑब्झर्व. खाली दिलेले जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रांचं पेज नंबर 6 वर त्या ठिकाणी 3 चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. डकबिल, प्लॅटिपॅटस, लंगफिश आणि पॅरिपॅटस अशा प्रकारची 3 चित्र त्या ठिकाणी दिलेली. तर यांची असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहे तर त्या वैशिष्ट्याचं काही करायचं आपल्याला चर्चा जी आहे तर ती चर्चा त्या ठिकाणी करायची. त्याच्यानंतर युट्यूबवर तुम्हाला हे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्या ठिकाणी पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की डकबिल प्लॅटिपॅटस, धिस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द रॅप्टाइल्स अँड द मॅमल्स. हा जो काही डकबिल प्लॅटिपॅटस जो आहे तर तो आपल्याला सर्वसाधारणपणे सरीसृप आणि सस्तन प्राणी यांना जोडणारा त्या ठिकाणी दुवा जो आहे तर तो दुवा त्या ठिकाणी. आता कशावरून तर लाईक रॅप्टाइल्स इट ले लेग्स, काय सांगितलेले की लाईक रॅप्टाइल्स इट ले लेग्स बट लाईक मॅमल्स इट हॅज मेमरी ग्लँड्स अँड हेअरी स्किन. या ठिकाणी डकबिल प्लॅटिपॅटस जो आहे तर तो काय सांगतो आपल्याला कशाशी दुवा जोडताना दिसतो तर सरीसृप आणि सस्तन प्राणी. आपल्या लक्षात येतं नसतं की सरीसृप प्राणी जे आहे तर ते अंडी त्या ठिकाणी घालताना दिसतात. सस्तन प्राणी जे आहे तर त्या सस्तन प्राण्यांना त्या ठिकाणी मॅमरी ग्लँड्स, दूध ग्रंथी जे आहे तर त्या दूध ग्रंथी असतात. त्याच्या शरीरावर त्या ठिकाणी केस जे आहे तर ते केस त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतरचा असणार तो काही लंगफिश. आता लंगफिशच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की कनेक्टिंग लिंक्स बिटवीन द फिशेस अँड द अँफिबियन्स. लंगफिश जो आहे तर तो आपल्याला मासे असतील, मत्स्य असतील आणि असणारे जे काही अँफिबियन्स, उभयचर प्राणी, या दोघांमध्ये त्या ठिकाणी दुवा जो आहे तर तो दुवा त्या ठिकाणी जोडताना दिसतो. आपल्या लक्षात येत नसते की फिश शोज लंग्स फॉर द रेस्पिरेशन इज अन अँफिबियन. आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की अँफिबियन जे आहे तर ते अँफिबियन काय करताना दिसतात, लंगच्या साहाय्याने त्या ठिकाणी श्वसन करताना दिसतात. त्याच्यानंतरचा तिसरा दिलेला आपल्याला पेरिपॅटस. तर पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड द आर्थ्रोपोडा. पेरिपॅटस जो आहे तर तो आपल्याला ॲनिलिडा आणि असणारा जो काय आर्थ्रोपोडा या दोन असणारे जे काही वर्ग जे आहेत तर त्यांना जोडणारा त्या ठिकाणी दुवा आहे. हे म्हणजे सर्वसाधारणपणे ॲनिलिडा असणारा जो काही वार किडा जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की सेगमेंटेड बॉडी असते,
त्याच्यानंतर थिन अशा प्रकारचं क्युटिकल्स असतं, पॅराबॉड असतात, म्हणजे अनेक अशा प्रकारचे पाय त्याला त्या ठिकाणी असतात. तसं या ठिकाणी पेरिपॅटसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अनेक अशा प्रकारच्या पॅराबॉड आहे. आर्थ्रोपोडाचा जर विचार जर केला तर त्याच्या आर्थ्रोपोडामध्ये ओपन सर्क्युलरी सिस्टीम असते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की स्ट्रॅचल सिस्टीम त्याच्यामध्ये असते. श्वसनासाठी त्या ठिकाणी श्वसन नलिका त्या ठिकाणी असते. म्हणजे अशा प्रकारची कॅरेक्टर जे आहेत तर ते कॅरेक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी डकबिल, प्लॅटिपॅटस, लंगफिश आणि पेरिपॅटसच्या बाबतीमध्ये सांगता येईल. याच्यानंतर पुढे आता पाचवा आपण त्या ठिकाणी एव्हिडन्सेस त्या ठिकाणी पाहतोय कनेक्टिंग लिंक्स, की सम प्लांट्स अँड ॲनिमल शो सम मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच they can be related to the two different groups and hence they are called the connecting links. काही वनस्पती असतील, प्राणी असतील, यांच्या काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यांच्यावरून किंवा त्यावरून दुसऱ्या भिन्न प्राण्यांच्या असणारा जो काही गट जो आहे तर तो गटाशी त्या ठिकाणी संबंध त्या ठिकाणी जोडता येतो आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आपण कनेक्टिंग लिंक्स त्या ठिकाणी म्हटले. उदाहरणार्थ पहा, मगाशी आपण पाहिलं की पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल्स अँड पॅराबॉडा लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. पान नंबर 6 वर असणारा जे काही पेरिपॅटस जे आहे, हा जो काही प्राणी जो आहे तर तो प्राणी वलयी प्राणी जे आहेत, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सर्वसाधारणपणे तर त्या ठिकाणी सेगमेंटेड बॉडी. वलयी प्राणी जे आहेत तर त्याच्या वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अशा प्रकारचं अंग असतं, पातळ अशा प्रकारचं उपचर्म असतं आणि पार्श्वपाद जे आहे तर त्या पार्श्वपादासारखे अवयव जे आहेत तर ते अवयव त्या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी दिसून येताना दिसतात. सिमिलरली these animals show stretchal respiration and open circulatory system similar to the arthropoda. त्याचप्रमाणे हे जे काही प्राणी जे आहेत तर या प्राण्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की संधिपात प्राणी. या संधिपात प्राण्याप्रमाणे काय असतं तर त्याच्यामध्ये ट्रॅचिया म्हणजे त्याला काय म्हटलं आपण सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी श्वसन नलिका आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे खुली अशा प्रकारची असताना जे काही रक्ताभिसरण संस्था जी आहे तर ते रक्ताभिसरण संस्था त्या ठिकाणी असते. आणि धिस इंडिकेट्स दॅट पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड द आर्थ्रोपोडा. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की पेरिपॅटस जो आहे तर तो ॲनिलिडा आणि असणारा जो काही आर्थ्रोपोडा म्हणजे संधिपात प्राणी यांना जोडणारा त्या ठिकाणी दुवा आहे. याच्यावर मार्च 2019 त्या ठिकाणी रिकामी जागा होती. काय होती की पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन कशामधली कनेक्टिंग लिंक होती तर ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. मार्च 2019 या ठिकाणी रिकामी जागा जी आहे तर ती रिकामी जागा विचारली होती की पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतरचं पुढचं स्टेटमेंट आहे पहा, सिमिलरली डकबिल प्लॅटिपॅटस ले एग्स लाईक रॅप्टाइल्स बट शो रिलेशनशिप विथ द मॅमल्स. दुसरं काय सांगतं आपल्याला की डकबिल प्लॅटिपॅटस हा प्राणी सरीसृप आहे, रॅप्टाइल्स आहे आणि रॅप्टाइल्स प्रमाणे सरीसृपाप्रमाणे काय करताना दिसतो, अंडी जी आहे तर ते अंडी त्या ठिकाणी घालताना दिसतो. पुढे त्या ठिकाणी मॅमल्स टू ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द मेमरी ग्लँड्स अँड द हेअर्स. की डकबिल प्लॅटिपॅटस जो आहे तर हा सरीसृप प्राण्यांप्रमाणे काय करताना दिसतो, अंडी त्या ठिकाणी घालताना दिसतो. परंतु दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राणी जो आहे तर त्या सस्तन प्राण्याशी काय करताना दिसतोय, नातं त्या ठिकाणी सांगताना दिसतं. म्हणजे या ठिकाणी असणारा जो काही डकबिल प्लॅटिपॅटस काय शब्द आपण डकबिल प्लॅटिपॅटस. डकबिल प्लॅटिपॅटस जो आहे तर तो कशाशी कनेक्शन त्या ठिकाणी सांगताना दिसतो आपल्याला तर रॅप्टाइल्स अँड मॅमल्स
काय सांगता येईल? डब्बी प्लॅटपेसेस कशाची त्या ठिकाणी कनेक्शन सांगताना दिसते तर रॅप्टाइल्स अँड द मॅमल्स याच्याबरोबर त्या ठिकाणी कनेक्टिव्ह लिंक सांगताना दिसतो. याच्यावर सुद्धा मार्च 2020 ला त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहे तर ते क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले होतात. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. लंग फिश परफॉर्म रिस्पिरेशन विथ द लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ द बिंग फिश. या ठिकाणी लंग फिश जो आहे हा जरी मासा जरी असला तरी तो काय करताना दिसतो, फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसाच्या साह्याने त्या ठिकाणी श्वसन करताना दिसतो. आणि याच्यावरून आपल्याला सांगता येईल की धिस एक्झाम्पल इंडिकेट्स दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम द रॅप्टाइल्स अँड द अँफिबियन फ्रॉम द फिशेस. या उदाहरणावरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सस्तन प्राणी जे आहेत तर ते रॅप्टाइल्स पासून सरीसृप पासून तर असणारे जे काही अँफिबियन उभयचर जे आहे तर ते उभयचर मात्र त्या ठिकाणी माशांपासून मच्छ्यांपासून त्या ठिकाणी उत्क्रांत झाले असावेत असं आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतरचा 6वा इव्हिडन्स आपल्याला पाहायचा आहे एम्ब्रोलॉजिकल. काय म्हटलेलं आहे? एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस. 6वा जो इव्हिडन्स आहे तर तो काय आहे? एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. काय सांगताय आपल्याला? भ्रूण. काय शब्द आहे? भ्रूण विज्ञान विषय. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. 6वा इव्हिडन्स आहे एम्ब्रोलॉजिकल इव्हिडन्सेस. Carefully observe the stages of the embryonic development of some animals shown in the figure. आता पान नंबर 7 वर टेक्स्ट बुक तुमच्याकडे असेल तर पहा की आकृती 1.10 जी आहे तर त्याच्यामध्ये काही प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या अवस्था ज्या आहेत तर त्या अवस्थांचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं जे आहे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. पहिला जो आहे तर तो फिशचा दिले, माशाचा दिले. दुसरा जे चित्र जे आहे वरून खाली यायचे पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रकारचे टप्पे तर त्या ठिकाणी सॅलमॅन्डरचा आहे. तिसरा टॉर्टाईज म्हणजे कासव त्या ठिकाणी. चिकन म्हणजे त्या ठिकाणी कोंबडीचं पिलो आपण त्या ठिकाणी म्हणणारे. पीक डुक्कर आहे. त्याच्यानंतर काऊ गाय आहे. रॅबिट सशाचं आहे आणि शेवटी आपल्याला त्या ठिकाणी मनुष्याचा त्या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं नसते. काय लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे विविध प्राण्यांचे असणारे जे काही भ्रूण जे आहेत तर त्या भ्रूणांच्या विकासाचे टप्पे जर आपण जर पाहिले तर आपल्याला लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे पहिला टप्पा जो आहे फर्स्ट स्टेज जे आहे वरच्या बाजूच्या स्तराची काही डायग्राम जी आहे आडवी ती जर आपण जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं नसतं की प्रारंभिक अवस्थेमध्ये सर्वच्या सर्व असणारे जे काही एम्ब्रिओ जे आहेत भ्रूण जे आहेत तर ते आपल्याला त्याच्यामध्ये साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळून येतं. तेच आपल्याला खाली दिलेली पहा की कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ द व्हेरियस व्हर्टिब्रेज गिवन इन द पिक्चर शोज दॅट ऑल एम्ब्रियो शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटी ड्युरिंग द इनिशियल स्टेज अँड दोज सिमिलॅरिटीज काय सांगितले दोज सिमिलॅरिटीज डिक्रीजेस ग्रॅज्युअली. भ्रूणांच्या विविध असणाऱ्या ज्या काही अवस्था आपण जर पाहिल्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा तर आपल्या लक्षात येत नसते की व्हर्टिब्रेट ॲनिमल हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी पृष्ठवंशीय प्राणीच्या भ्रूणांच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक त्या ठिकाणी अभ्यास जर केला तर आपल्याला असं आढळतं की असणारे जे काही प्रारंभिक असणारे जे काही अवस्था ज्या आहेत त्या प्रारंभिक अवस्थेमध्ये असणारे जे काही एम्ब्रिओ जे आहेत भ्रूण जे आहेत तर त्या भ्रूणांच्या मध्ये आपल्याला खूप त्या ठिकाणी साम्य त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यानंतर सेकंड टप्पा, थर्ड टप्पा याच्यामध्ये जर आपण जर पाहिले विकासाचे पुढील असणारे जे काही टप्पे जे आहेत तर त्या टप्प्यांमध्ये हे साम्य जे आहेत तर ते साम्य काय आता दिसतं कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. सिमिलरली इन इनिशियल स्टेजेस सिमिलॅरिटी इन द इनिशियल स्टेजेस इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ दिस ॲनिमल. म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये असणारे जे काही साम्य जे आहे तर ते साम्य हे सर्व प्राण्यांचे पूर्वज जे आहे तर ते पूर्वज त्या ठिकाणी एकच असावे अशा प्रकारचा असणारा जो काही पुरावा जो आहे तर तो पुरावा त्या ठिकाणी देता दिसतो. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन त्या ठिकाणी पाहिले 6 पुरावे त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा.
आता ही 6च्या 6 असणारे जे काही पुरावे आहेत, तर त्या पुराव्यांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर त्या ठिकाणी इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिलं एम्ब्रॉलॉजिकल इव्हिडन्सेस, त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस पाहिले, बरोबर. अशा प्रकारचे असतात जे काही इव्हिडन्सेस जे आहेत तर ते इव्हिडन्सेस आपण त्या ठिकाणी 6च्या 6 आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. पुढे काय पाहिजे आपल्याला, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा असणारा तो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता काय सांगितलेले की चार्लस डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ दोज स्पेसिमेन्स ही पब्लिश द थिअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन विच प्रिचेस द सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. काय सांगितलं की चार्लस डार्विन यांनी विविध प्रदेशातील असणाऱ्या ज्या काही वनस्पती असतील, प्राणी असतील, यांचे असंख्य अशा प्रकारचे नमुने त्या ठिकाणी गोळा केले. नमुने गोळा करून त्यांचं असणारं ते काय ऑब्झर्वेशन, निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी, आणि त्या निरीक्षणावरून डार्विननं काय सांगितले की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे सक्षम असतील तर तेच त्या ठिकाणी जगतील असा सांगणारा नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत त्याने त्या ठिकाणी प्रसिद्ध केला. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश्ड द बुक टायटल ओरिजिन ऑफ द पेसिस. आणि याच्यासाठी ओरिजिन ऑफ पेसिस हे पुस्तक जे आहे तर ते पुस्तक त्याने त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं. नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, काय सांगितले, ओरिजिन ऑफ पेसिस. ओरिजिन ऑफ पेसिस पुस्तकाचं नाव आहे की त्या ठिकाणी ओरिजिन ऑफ पेसिस हा जो काही पुस्तक जे आहे तर ते पुस्तक त्याच्या पुस्तकार्थ त्याने त्या ठिकाणी प्रसिद्ध केले. व्हाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोलिफिसेट. काय सांगितलेले की याचं स्पष्टीकरण देत असताना डार्विन म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी पुनरुत्पादन जे आहे तर ते पुनरुत्पादन त्या ठिकाणी करताना दिसतात. ऑल द ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर इन द लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आणि प्रत्येक प्राणी जो आहे तर तो काय करताना दिसतो, जगण्यासाठी किंवा प्रत्येक जीव जो आहे तर तो प्रत्येक जीव एकमेकांशी काय करताना दिसतो, स्पर्धा जी आहे तर ती स्पर्धा त्या ठिकाणी करताना दिसतो. आणि ही जी असणारी काही स्पर्धा जी आहे तर ती काही सांगितली लाईफ थ्रेटन अतिशय जीव घेणे अशा प्रकारची स्पर्धा त्या ठिकाणी तो करताना दिसतो. हाऊएव्हर बिसाइड धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह अँड रिस्ट पेरिपिश. पुढे काय सांगितलंय, ही जी काही असणारी काही स्पर्धा जी आहे तर त्या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तर तोच त्या ठिकाणी तग धरून राहतो, जगताना दिसतो. परंतु या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला ठरताना दिसतो. आणि म्हणून पुढे म्हटलेले पहा की हाऊएव्हर बिसाइड धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह अँड रेस्ट पेरिपिश. म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सुद्धा या ठिकाणी महत्वाचा ठरतो, कारण निसर्गामध्ये सुयोग्य अशा प्रकारचे जीव असतील तेच जगतात, जे जगण्यास लायक नाही तर ते काय करत दिसतात, मरताना त्या ठिकाणी दिसतात. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू पेसिस विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. आणि म्हणून आपल्या लक्षात येत असते की जे जीव त्या ठिकाणी जगतात तर तेच त्या ठिकाणी पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या अशा प्रकारच्या वैशिष्ट्य संकट नवीन अशा प्रकारच्या ज्या काही प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी निर्माण करतात. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर द लॉंग ड्युरेशन.
आणि अशा प्रकारचा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य त्या ठिकाणी राहिला. हाऊएव्हर सम ऑब्जेक्शन वे रेज्ड अगेन्स्ट दिस थिअरी. असं जरी असलं तर काही बाबतीमध्ये त्या डार्विनचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन आक्षेप जे आहे तर ते आक्षेप त्या ठिकाणी घेतलेले. आणि सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर, त्याच्यापैकी काही आक्षेप जे आहे तर ते आक्षेप आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिलं त्या ठिकाणी सांगितलंय नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. नैसर्गिक निवड हा एकमेव असणारी जी काही गोष्ट जी आहे तर ती गोष्ट त्या ठिकाणी उत्क्रांतीसाठी त्या ठिकाणी कारणीभूत नाही. दुसरं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आहे, आक्षेप त्या ठिकाणी आहे, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युथफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. उपयोगी आणि निरुपयोगी जे काही बदल त्या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतात तर त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी डार्विननं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरं आपल्याला सांगता येईल देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट स्टेजेस. सावकाश होणारे बदल आणि ॲब्रप्ट चेंजेस म्हणजे आकस्मिक होणारे जे काही बदल याचा उल्लेख त्या ठिकाणी डार्विनच्या सिद्धांतामध्ये नाही. इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन डार्विन्स वर्क ऑन द इव्होल्युशन हॅज ए माइलस्टोन. असं जरी असलं तरी डार्विनचं असणारं जे काही उत्क्रांतीबद्दल त्यांनी केलेलं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य ते सांगितले माइलस्टोन, मैलाचा दगड त्या ठिकाणी ठरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पान नंबर 8 वर पहा इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट दिलेले आपल्याला चार्लस रॉबर्ट डार्विन. द इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ द इव्होल्युशन. चार्लस रॉबर्ट डार्विन हा त्या ठिकाणी इंग्लिश जीवशास्त्रज्ञ जे आहे तर त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. ही शोज that all species of the living organism have been gradually evolved over the period of the thousands of the years from the common ancestor. आणि त्याने असं दाखवून दिलं की सजीवांच्या सर्व जाती त्या ठिकाणी समान पूर्वज जे आहेत तर त्या समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने आणि हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित त्या ठिकाणी झाले. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. आणि त्यांनी त्या ठिकाणी हा जो काही विकासाचा असणारा जो काही नैसर्गिक निवडीचा असणारं जे काही तत्व जे आहे तर ते तत्व त्या ठिकाणी कारणीभूत असतं हे त्या ठिकाणी प्रतिपादन केलेले आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.